सूत्रधारा ही माझ्या मातेच्या मृत्युमानेवरती बसून पिताजींचं तांडव नृत्य पाहत असते वेळी तिची दिनवाणी हात माझ्या करणी पतन पावली. व्हिडिओ समर्थ योग्य करून मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद. भाषण करतील, गंधर्वांप्रमाणे गायन करतील आणि अष्टरंभांप्रमाणे नृत्य करतील असाही माझा तुला मंगलमय आशीर्वाद. सुख करता स्वरूपाय नमः. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय नमः. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अरे वा, आम्हाला आमच्या जीवनात गुरु प्राप्त झाले. माझा पहिला गुरु अर्थात माझी आई होय. आमच्या आत्मा ही म्हणजे ईश्वर अशा माझ्या मातृदेवतेला माझा कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. माझा दुसरा गुरु अर्थात माझी पितृदेवता होय, जिने मला कडी बांध्यावरती खेळविलं. एवढंच नव्हे तर या विश्वाच्या चित्रपटाचं कृत ज्ञान मला प्राप्त करून दिलं. अशा माझ्या गुरु पितृदेवतेला माझा कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. आणि आमचा तिसरा गुरु अर्थात माझी गुरुमावली, जिने मला विद्याभ्यासात पारंगत केलं. एवढंच नव्हे तर शस्त्र अस्त्र कलेत सुद्धा पारंगत केलं. अशा माझ्या गुरुमावलीला माझा शतशः प्रणाम. शतशः प्रणाम. शतशः प्रणाम. अरे वा, आम्हाला कळू लागल्यापासून आजपर्यंत
ज्या देवतेची आम्ही भक्ती करतो ना ती म्हणजे शिवशंभू महादेव, हे पिणारं पाणी दामोदरा, हे नागभूषण उमावरा, 17 कलाने युक्त असणाऱ्या कलेश्वरा, अनाथांच्या नाथा अमृतनाथा, माझ्या देवाच्या देवा कांतेश्वरा, तुझ्या उच्च आणि पवित्र चरणी माझा शतशः प्रणाम, शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. भगवंता काव्य रूपाने तुझं सुस्वागत करावं रे, हीच मनोमनी इच्छा निर्माण झाली आहे. शांती देवी जगाला तो प्रभू, शांती देवी तुझा आशीर्वाद मिळायचा मनोभाव आम्हाला आमच्या जीवनात निर्माण झाला. आचार्याने आम्ही एकच विचार केलाय, आणि तो विचार कोणता असेल तर उचित क्षत्रिय असे की मृगया, शास्त्र असे बोलते, म्हणजे आमच्या कमरेला विठा देऊन बसणारी आमची रणरागिरी त्या स्वीकारावा. तत्पूर्वी बाजार तुझार अमात्य लोकपाल सेनापती सरदार मंत्री महोदय व प्रत्येकाच्या माती जबाबदारी मी दिली आहे, आणि ती जबाबदारी याचा योग्य त्या रीतीनं पार पाडावी हीच आमची राजआज्ञा तुम्हाला आहे. निघालो मी. पेट्रोल वालो ना, पेट्रोल वालो असा नको बघून असा नको कसं माहिती आता असं येतो फटाफट आणि करून गणेशाय नमः, गणेशाय नमः. हे देवा, तुझ्या कृपेमुळे मला चित्रकला ही प्राप्त झाली. या गणेश वर्माचा तुला साष्टांग नमस्कार. देवा, कित्येक चित्र माझ्याकडे हास्य मुद्रेने पाहायचं आहे. कशामुळे असेल तर देवा फक्त तुझ्या आशीर्वादामुळे. असा अखंड आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा ही तुझ्या चरणी प्रार्थना, तुझ्या चरणी प्रार्थना. पण हा काय प्रकार? नारद आगमन. अरे वा, येऊ दे. जय जय श्री गणराज गणपती, जय जय श्री गणराज गणपती, जय जय श्री पार्वती, जय जय श्री गणराज
जय जय गणराज गणपती जय जय गणराज गणपती जय जय गणराज गणपती जय जय गणराज नारायण. ओम श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिक्षा देव गौरी पुत्रम विनायक भक्तावाचे स्मरे नित्यमायु कामार्थ सिद्धे. प्रथम वक्रतुंडस्य एकदंत द्वितीय गम तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्गम लंबोदर पंचमज्ञ षष्टविकटमेव च सप्तम विघ्न राजेंद्र धूम्रवर्ण दशाष्टम नवमं भालचंद्रस्य दशमं तु विनायक एकादश गणपती द्वादश गजानन. खरोखर हे भगवंता तुझे नामस्मरण आणि तुझी कीर्ती गाता गाता त्या चित्रनगरीपर्यंत माझं येणं झालं. पण काही का असेना आपण आलेल्याची जाणीव प्रथमता चित्रकार चित्रवर्मा यांना द्यावी हेच मूळ योग्य. बोल बाबा या शुभ आणि मंगलाच्या करिता अतिथी आसनावरती विराजमान व्हा. आता मुली तुम्ही इथे आलात ते सहज की मुद्दा? जसं बघितलं तर सहज नाही तर मुद्दा. बोलण्याचा अर्थ बोलण्याचा भावार्थ एकच. कारण बरेच दिवस झाले तुझ्या चित्रशाळेतील अनेक चित्रविधी मी नाळली नाही. म्हणून आज मुद्दा म्हणून तुझ्या चित्रशाळेतील प्रत्येक चित्र न्यायण्याकरिता मी इथवर माझं आगमन झाले. मग पहा नारद मुनी, हे चित्र कसं दिसतंय? हे छोटस आहे, व्यवस्थित सुंदर आहे. नारद मुनी, हे चित्र कसं दिसतंय? हे अतिउत्तम आहे. नारद मुनी, हे चित्र कसं दिसतंय? अरे हे 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 असे बोट दाखवताना त्यांचा परिचय तरी करून दे मला. ही गणेशाची मूर्ती कशी दिसते? असं बोल ना. अरे ज्याच्या 14 विद्या 64 कला ज्याच्याजवळ त्याची तू मूर्ती बनवली आहे असणार, शेवटी ती सुंदरच असणार. भगवान शंकराची मूर्ती कशी दिसते आहे? शंकराचं म्हणजे महादेवांचं चित्र बरोबर आहे, तेही चांगलं आहे, अति सुंदर आहे. नारद मुनी, ही मूर्ती मी आजच स्थापन केली आहे. ही मूर्ती कशी म्हणजे हे चित्र तू आज बनवलंय. मला यात काहीतरी उणीव झाली. अरे याच्यामध्ये सर्व काही तू केलंय, पण एक काम तू बाकी ठेवलंय. कोणतं म्हणजे याला नेत्र संजीवनी दे. म्हणजे बघ हे चित्राची उठाव दिली. बघा नारद मुनी, तुमच्या सांगण्यावर मी नेत्र संजीवून यायला देतो आहे. नारद मुनी, हा काय प्रकार? हे तुम्ही घडवलं तर तुम्हीच काय ते बघा. मी निघालो. जन्मताच जठराग्नी पेटवून निघाला. अंगाचा जहाल आहे भुकेचे झाल तयार करण्यासाठी जठराग्नी पेटून निघाला आहे. आता उपास्त माझ्या मस्तकी येतात. बरोबर आहे. अंतरी वावरणारी की ज्ञान ज्योत प्रज्वलित झाली. बरोबर आहे. त्या ज्ञान ज्योत प्रज्वलित झाल्यामुळं मला ज्ञान प्राप्त झालं. त्याच ज्ञानाच्या जोरावर मिळतं
भूत आणि भविष्य आणि वर्तमान आपण जाणता होय ना? हो कसं आहे ना, माझी जन्मदाता माता कोण, माझी जन्मदाता माझी पितृदेवता कोण? या चित्र भंडारात हा? जन्म झाला हा? चित्रवर्मा याने तुला या भंडारात जन्म दिला चित्र वर्माला मला या भंडारात जन्माला हात दिलं होय ना? हो कारण कोणी हा. आपण त्रिकाल ज्ञानी आहात. भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काय जाणतो मी त्रिकाल आपण जाणत आहात ना, तो भविष्य काळात कोणत्या कर्तव्य माझ्या हातून घडणार आहे आणि कोणत्या कर्तव्यासाठी माझी या स्वर्गलोकी निर्मिती झाली आहे याचं मला सांगावं असं माझी आपल्याला नम्र विनंती आहे. एकच आहे हा? एक हे जे काही घडविलं आहे ना हा? ते मी घडविलंय आणि महत्वाचं म्हणजे हे आपण घडवलं मी घडविलंय कोणत्या कारणासाठी? कोणत्या कारणासाठी ते नंतर सांगतो पण हे बघ हा? तू आता या जगात जन्माला आलाय कारण तुम्ही आता माझ्या सत्याच्या कृपा ठेविला माझ्या नामाचं आज तुम्ही नामकरण विधी करा मला भंडासूर जाणावं या विश्वात माझी ओळख होईल आणि या विश्वावर मी माझा अधिकार गाजवावा अशी आपली इच्छा आहे का? याच्यासाठी हा? एकच कर स्वर्ग मृत्यू आणि पाताळ स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे तीतर हा? पाताळ लोकी हे दानव वास्तव्य करतात मृत्यू लोकी मानव आणि स्वर्ग लोकी देव मग याच्यासाठी तू प्रथमता स्वर्ग लोकी जाऊ हा? देवांचा राजा इंद्र याच्याजवळ स्वर्गलोकीचं इंद्रपद काढून घे स्वर्गलोकीचा राजा हो म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही तुझ्या अधिपत्याखाली आहे या विश्वात स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रिकालात माझा अधिकार असावा असं का आपल्याला वाटत असेल आणि अमरावती याच्या ठिकाणी जाऊन 31 कोटी देवतांचा अधिपती अमरेश बरोबर आहे अर्थात इंद्र त्याचा पराभव करा अशी आपली इच्छा असेल आणि त्या असं असिस्त होऊन या विश्वात माझा अधिकार गाजवावा या विश्वात माझं नाव लौकिक करावं यासाठी आपल्याला एकच करावं लागेल. तुम्ही माझे गुरु आहात या गुरु या नात्याला यासाठी लागणारे शस्त्रास्त्र माझ्या पाहिजे त्या शस्त्रास्त्राची काय व्यवस्था? हेही बरोबर आहे तू लढायला जाणार खरा हा? पण त्याच्यासाठी शस्त्र पाहिजे मग हे कारण गुरु या जिल्ह्याला खरगाळं स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अमरावतीमध्ये जाऊन अमरावतीचा राज करता इंद्राचा अमरेश याचा पराभव करण्यासाठी 31 कोटी देवतांना खळगी पराभूत टाकल्याशिवाय हा भंडासूर राहणार नाही. हा भंडासुराच्या पराक्रमाची कल्पना मी त्याला करून देईन. आपला कृपास्त आणि आपला प्रत्यक्ष वेळा मार्गदर्शन करावं हीच माझी इच्छा आहे. हे सुवर्ण मंगलाच्या कलेचा आशीर्वाद झालो. अरे वा बंडासुरा तुला जन्माला घातलाय मी मूळ कारण मी आहे पण याच्या मागे जे काही घडवायचं आहे ते मला ज्ञात आहे म्हणूनच भगवंता लाव्या अनेक अशी नामविधानं माझ्यावर खरेदी करतात पण काही का असे ना कळीचा नारद म्हणती मला कळीचा नारद म्हणती मला पुत्र मी ब्रह्माचा एकला पुत्र मी ब्रह्माचा एकला पुत्र मी ब्रह्माचा एकला कळीचा नारद म्हणती मला कळीचा नारद म्हणती मला पुत्र मी ब्रह्माचा एकला पुत्र मी ब्रह्माचा एकला पुत्र मी
ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः झगडे मला आता जोडतात हे विश्वाच्या महत्त्वाचा तत्व आता राहिला तो 100वा सोमयान महायज्ञ. सोमयान महायज्ञाची सांगता पूर्ण करू. अमरावती जिल्ह्यापासून 33 कोटी देवतांना त्यांच्या सहकार्यात सहकार्य करावं हे माझं आद्य कर्तव्य समजून तो जबाबदारी पार पाडत आहे. सागरात लुप्त झालेली संपत्ती पुनश्च मिळविण्यासाठी 33 कोटी देवतांनी दानवेश्वरांच्या सहाय्यानं मेरू पर्वताची रवी करून वासुकी सर्पाची चोरी करून सागर मंथन केले. सागर मंथनातून 14 रत्न निघाली. त्या 14 रत्नाची थोड जबाबदारी 33 कोटी देवतांनी देवतांशी संघर्ष करत असतात. पण मी माझ्या शक्ती सामर्थ्याने त्यांना भोगी पळू करून सोडत आहे. म्हणूनच अमरावतीचा राज्य करता अमरेश म्हणून या राज्य आसनावर मी विराजमान आहे. अमरावती पर्यंत माझी पावले पडली तेव्हा अमरावतीचं सौंदर्य पाहतात अंतराचे खळे मोठ्यांच्या रांगोळ्या मला अमरावतीचा मोह वाटले. होय मला सुद्धा या अमरावतीचा मोह मानला आहे आणि म्हणूनच या नारायणपुरीच्या मोठ्या शहराप्रमाणे त्या अमरावती पर्यंत माझी पावले पडलेली आहेत. मी आले याची जाण अमरावतीचा राज्यकर्त्यामुळे सुंदर हे हो त्यामुळे नमो नमः नमो नमः नमो नमः आलेल्या अतिथीचं स्वागत करावं. देव दरबारी आपलं आगमन झालेलं आहे. अतिथी आसनावर आसनस्थ अतिथी देवो या खंडाप्रमाणे आपण अतिथी आसनावर मिळवून ठेवण्याची आपण आज्ञा करत आहात. आपल्या आज्ञेला मान्यता देऊ या अतिथी आसनावर होत आहे. आश्चर्य देव दरबारी आपलं येणं झालं. ना ओळखी ना पाळखी आणि आपलं एकवर येणं झालं आहे. अमरेश माझी ओळख पटवण्यासाठी आपल्यापर्यंत मिळणं झालेलं आहे. माझी ओळख मी आपल्याला थोड्याच वेळात पटवून देईल. येण्याचं एकच कारण आहे आपण अमरावतीचे राज्यकर्ते आहात. 33 कोटी देवतांचे अधिपती आहात. होय ना? होय. मग आपण 33 कोटी देवतांचे अधिपती आहात. 33 कोटी देवतांनी अमरावतीचा राज्यकर्ता म्हणून आपल्या पुस्तकिया अजमकुट बहाल केला आणि आपला राज्याभिषेक केला. असं कोणतं आपण थोड कर्तव्य केलं याची मला जाणून घ्यायचं आहे. काशी क्षेत्राच्या ठिकाणी नव्यानं या यज्ञ पूर्ण केला आणि या इंद्रपदाची प्राप्ती करून घेतली. शंभूराव यज्ञ म्हणतात होमयज्ञासारखा यज्ञ होईना. काशी क्षेत्री पुण्यक्षेत्र यज्ञाची सांगता केली. 33 कोटी देवतांनी आपल्यावर फुलाचा वर्षाव केला, पुष्पवृष्टी केली आणि म्हणूनच आपण या अमरावतीचे राजाची आणि 33 कोटी देवतांना योग्य मार्गदर्शन करत आहात. हे बरोबर आहे ना? खरं आहे. सांगा अमरेश माझ्या काळात हा मुली सामान्य नव्हे. या देहाला भंडार सुधारणा माझ्या श्वास मला माझा नावलौकिक करायचा आहे. भंडासूर मी पहिलंच तुला सांगितलं आहे की ना ओळखी ना पाळखी तुझा परिचय देणार त्यावेळी या अमरेशाला कळणार की तू कोण आहे. अमरेश इथे येण्याचं एकच कारण आहे. या विश्वात माझा हा गाव हरवा. विश्वात माझं नाव लढती जावं. या भंडार सुराचं नाव ऐकतात आणि छान असा हृदय कापले पाहिजे. म्हणूनच त्या अमरावती मध्ये पदायला झाला आहे. याप्रमाणे मी आपल्यावर मागणी करीन.
या मागण्याची इच्छाची पूर्तता आपण करावी लागेल. आपली जर मागणी योग्य असेल तर जरूर पूर्तता होईल आणि जर काही अयोग्य असेल तर त्याची पूर्तता होणार नाही. मागून तरी पाहावं. मंगेश गावडे आणि माझ्या कलागुणांचा गौरव म्हणून मला एक मौल्यवान पारितोषिक दिलेलं आहे. पराडी नाचावतार नाट्य मंडळ हिवाळे यांच्या वतीनं आणि गजाननाला वंदन करून गजाननाच्या कृपेनं या मौल्यवान बक्षिसाचा मी स्वीकार करतो. धन्यवाद. अमरेश, या ठिकाणी एकच इच्छा निर्माण माझ्यावर झालेली आहे. या अमरावतीचं पाहिलं असेल तर मला मोह वाटतोय. या अमरावतीचा मोह मला सुद्धा झालेला आहे. म्हणूनच या अमरावतीचा राजा शासनावर विराजमान होऊन 33 कोटी देवतावर माझं अधिराज्य गाजवावं ही माझी इच्छा आहे. हे अमरावतीचं राज्य माझं एकट्याचं नाही. हे राजस्थान 33 कोटी देवतांनी मला बहाल केलेला आहे. जर का तुझी तशी इच्छा असेल तर सन्मासीचा दरबार भरेल. त्यावेळी पर्यंत थांब. त्यावेळी मी तुला विषय काढेन आणि जर का 33 कोटी देवतांना मान्य असेल तर ते तुला विषय कबूल करतो. देव आणि दानव साक्षात महत्त्वाचं नातं आहे, होय ना? होय. देव आणि दानव या देव आणि दानव यांच्या सहाय्यानं मार्गाकडे घेऊन जातो. हे मृत्यूचं भय कोणाला दाखवलं जातं. ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी माझ्या भोवतीला मृत्यू घेऊन आलेला आहे. मृत्यूचे भय मला आहे. म्हणलं सांगतो आहे समग्राच्या बोलाला शासन खाली करून माझ्या त्या स्वाधीन कर. म्हटला तुला इथे काही मिळणार नाही. तुझ्या पूर्वजांचे जे घडले ते हा तुझे होऊ नये असं जर तुला चालतो आहोत. अरे माझे पूर्वज कोण होते याची कल्पना सुद्धा मला नाही. कारण माझे गुरुवर्य नारद मुनी आहे. नारद मुनीने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे या अमरावतीमध्ये पावले पडलेले आहे आणि अमरावतीचा राजा हिसकावून घेण्यासाठी वाटेल मला ते करावं लागलं असेल ते लागले असतील आणि त्याची मला परवा नाही. महाराजाने तुला विनाशाकडे पाठविले आहे. जर का तुझी इच्छा असेल तर इथून चालता हो नाही तर आपल्या वाणीला लगाम ठेवा आहे. परवानगी आहे. त्याप्रमाणे अमरेश युद्धाला तयार आहे. याची
आज 8 दिवस झाले राजयार येतं विद्या हातात माती लागतं काय करतं पैसो नाही तर काय जगाची दुसरीला पैसो माणसाकडे पैसो असतो काय 4 लाख पैसो नको पैसो नाही तर आजकाल कोण कोणा विचारतो नाही सोन्यात नका पैसो घालून कोण देतो राष्ट्रवादी केलं तर राष्ट्रीयांनी माका पाहुणेकार कसलं केलो माझी चिंता लुडून टाकल्याने ऐका मंडळी गजाल काय कागदवाडी ऐका मंडळी गजाल काय कागदवाडी आणि पाटल्या गातो म्हणतो आणि गातो तातो कोकमले आपल्या महाराजा समोरचा पहिल्या ठिकाणला महाराजा समोरचा सगळ्या देवानी या गणित करा आता दूर फडा आणि आता झाडा टाकले झाडात माझे पडासाचे करले महाराजा मी आता झाड टाकतोय झाड टाकतोय पण तू सांगू राहू दर तुझ्या माझ्या आपल्या बजा चांगला पैसो देऊन देऊ करू पण याचा काय करू का अरे मी त्याला सांगून लावलं मी झाडात टाकतोय सांगून लावला
म्हणजे काय नाका तोंडाने तो शेंबू खातो आमचा झाली तर काय बोला तुझं पाणी काय झाला माझा का काय तुका सांगते सकाळला पाणी आहे डोंकरला पाणी आहे संध्याकाळी पाणी माझो रोज उठता समजाता त्याच्यासाठी नाही तर काय पाण्यात आता जर फुकटा म्हणूनची चिकड्याची दिवळीची लागता तू आज सकाळ खाटवडी गेलो आपल्या जेव्हा गाड्याने घातलं आणि झाडा टाकलं पण तू आता इलो कोण तिला काय घातलं अरे घातला तो चांगला प्रॉब्लेम झाला का माहिती घातला घात पितळ पण अंतर पण सगळी गेली माका ही दिसाक नको मी योगले तर नाटक काय म्हणते बाबाजी आता माता आपल्या जेव्हा घराला गेलो माझं तुका भेटलो की नाही माझं भेटलो आपल्या जेव्हा गाणं केलं आणि झाडा टाकलंय बापले आणि बाजारात जा डायरेक्ट बाजारात जा नाही तर आवाजात गेलं आणि वाडीत गेलं तर वाडीत कोण 5 रुपयाचा मागतो नो कोण 10 रुपयाचा मागतो नो नाही तर उधारेच मागतो बाजारात जा 400 रुपयाचा 200 रुपयाचा असा घेतलं बाजारात गेलं का काय करते बाबाजी रोज बाजारात जाऊन कंटाळलो वरच्या वाडीत जातो वरच्या वाडीत गेलं तरी काय ना वरच्या वाडीत का खालच्या वाडीत का खालच्या वाडीत का पण माका येतं ना बाजारात जा आणि माका येतं ना इडियेचा मुलांमध्ये मासे खपले तर अनुकता इसला नको घेतल्यावर घेतले नाते इतके आपल्याला एक घेऊन घेऊन येतो आणि काय कर माझं नगर म्हटलो की म्हटलं या पोरानं किसराम त्यामुळे तुका पोर होया तुझ्या चांगला माका पोर होया यामुळे पोर होया म्हणजे कसला कोंबड्या मी म्हटलं तू जमीन टाका या झाला ना जमीन त्याच्या सुरू माका
नका पण घेऊन पैसे घेतले आणि काय परत माझी पैसे बनत जाऊ ना 10 रुपयाचे मागे यांचं भेटतो ना 100 रुपयाचे चालतं नका काय कमी नाही माझा माझ्या मळ्यातच जातो तुला हा पण ये रात्र वर तुला लवकर लवकर ये अरे पाचपाची केवढा या बोल्या दिल्या एवढा काय माहिती अगं मावशी अगं बेरीन बेरीन ये लवकर ये बघ ताब्या सुनमा बापल्या सगळं आणलं अरे ये दादा अरे ये बेरीन बेरीन ये लवकर एवढं ताज्या ताज्या बांगड्या सुरमा बापल्या सगळं आणलं अरे असं कर ए बापाशी अरे दादा आवर ये अरे ये दादा आवर ये एवढं मोठं लावलंय वाट एवढं मोठं लावलंय वाट ये रे रे ये रे ये रे ये अरे मावशी अरे ये बेगीन बेगीन ये लवकर लवकर ये हे बघ ताजा ताजा माझा आणलं असं कर ये मावशी अरे मावशी ये बेगीन बेगीन ये हे बघ ताजा ताजा माझा आणलं ये लवकर मग आपल्या बांगडं सगळं आणलं ये ये मावशी आवर ये मावशी आवर ये एवढं मोठं लावलंय माझं एवढं मोठं लावलंय अरे सुट्ट्या बुट्ट्या वाल्या पोरी तुझ्यासाठी आणलंय पोरी सुट्ट्या बुट्ट्या वाल्या पोरी तुझ्यासाठी आणलंय पोरी अरे ये बेगीन बेगीन ये अरे दादा आवर ये एवढं मोठं लावलंय वाट एवढं मोठं लावलंय वाट ये रे ये रे ये रे ये रे अरे येवा लवकर लवकर घ्यावा पटापट ये मावशी घे काकी येवा पटापट घ्यावा आता का तुम्ही दादा आवर सुट्ट्या बुट्ट्या वाल्या पोरी तुझ्यासाठी आणलंय मरी अगं सुट्ट्या बुट्ट्या वाल्या पोरी तुझ्यासाठी आणलंय मरी काय पाहतो आहे मी स्वर्ण मृत्यू आणि पाताळात त्रिकालात मी प्रवेश केला आणि तो असा लावण्यावरती तुम्हाला पाहिलं नाही अरे वा
आणि कोण? माझ्या कौतुकात तुकड्यात तुला पुस्तकात फोडीन तुला बघा. फोडायचं असते कधी फोडणार तुझं माझा लग्न होईल तुझ्या माझ्यात भांडण होईल त्यानंतर ते राज्य करता येईल. आता सांग तू माझा मार्ग अडवू नको माझा वेगळी आपण दोघांनी समजत जायचंय. माझा मार्ग अडवू नको माका जाऊचा वेगळी माझी वाट मोकळी कर. तुझी वाट मोकळी करणार तुझी वाट मोकळी करणार मी कशी करणार नाही तुला तुझ्यासाठी लग्न करणार. या जन्मी शक्य नाही तू पहिली माझी वाट मोकळी कर. अगं अशक्य असते ते शक्य करणारा मी आहे. वाट सोडलं ना तुम्ही. अगर ते आता शक्य असतं ना तो हा अंडा सुरवाडतात मला त्या देवाचा उद्या काय मिळणार नाही. अरे माझ्या अंगात सगळं माझ्याचं वाज येतो म्हणून तुका सांगते माझी वाट सोड. माका माझी अगं जरी वाईट सुगंध आला असेल तरी माझ्यावर सुंदर त्याच्यावर अत्तर आणि सुगंधी देव आहे ना. शक्य होत नाही तर ते आपण शक्य करून दाखवायचंय. शक्य होणार नाही. माका जाऊन दे माझं मासूल तुझं धरलं माका वाट मोकळी कर. मी चाललो. अगं हो तुम्ही काय ताज्या भाषा म्हणून देताय. दशरथ गावडे यांनी माझ्या कलेकडून गौरव करण्यासाठी 100 रुपयाचा पान केला. याचा मी स्वीकार करते. आमच्या भराडी दशावतार नाट्यतर्फे मी स्वीकार करते आणि आमच्या अगं तुझं नाव आम्ही ऐकलेलं आहे आणि तुझं नाव काय असेल तर चंद्रमुखी. चंद्राच्या कलेप्रमाणे तू चंद्रमुखी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत आहे. तुझ्या रूपात जर पाहिलं असेल तर खरोखरच आनंद आणि मोह वाटणार आहे. हे तुला वाटत असेल तर मला या ठिकाणी माझ्या विसरून निघून जायचा. तू माझा काय अगं जाण्याची घाई करू नकोस. अगं जाण्याची घाई करू नकोस. अगं जाण्याची घाई करू नकोस. हे जी तुझी मच्छी आहे ना ती आता कुणीतरी सांगून गेला ना तुला पाठवायची. अजिबात देऊ नको. ती सर्व मच्छी मी स्वतः विकत घेणार आहे. मी जाताना सगळे अगं माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. तसं कसं मोकळी करणार. काय खेळण्याची कल्पना कोणाही आहे म्हणून आपण हे माझ्या अरे आमचं दोघांचं प्रेम चाललं असताना त्याचं अचानक आगमन प्रेम बिम काय करत नव्हता. हा माझ्या कोण आहेस तू. स्त्रीच्या पल्लावर हात टाकतोय. मी म्हणतो यांचं आणि आमचं प्रेम इथे चालू होतं. हा ती माझ्या मिठीत येणार होती आणि तू अचानक तुझ्या येण्याचं इथे काय प्रयोजन. प्रेम चाललं होतं. हा प्रेम म्हणजे काय रे. प्रेम म्हणजे काय. अरे दोन मनांची एक रूप होतात त्याला प्रेम असं म्हणतात. हेच आमची मनांची एक रूपता करण्याचं चाललेलं होतं. आज तुझं इथे आगमन झालं याच्यात तू खंड निर्माण केला. तुझ्या मुखातून ते शब्द बाहेर पडले. आताच्या दिसणाऱ्या गरुडाला सुद्धा वाटत असतं की थोडा वेळ थांबून विश्रांती घ्यावी. पण ते गरुड थांबत नाही कारण त्याला त्याचं कर्तव्य तेवढंच श्रेष्ठ असतं. तद्वत मला माझं कर्तव्य तेवढंच श्रेष्ठ आहे. माझ्या कर्तव्याच्या आड येऊ नकोस. आल्या पावली निघून जा. अरे तू गरुड असतील. गरुडाचे पंख छाटायला मला किती वेळ लागेल. कोणत्या तऱ्हेने या गरुडाच्या पंख छाटतोयस ना या ठिकाणी बघतो मी.
हा? पुन्हा आपल्याला स्वातंत्र्याच्या मुलाने सांगतो आहे काय ते आता पोरी निघून जा बाबा रे रणांगणात उभं राहिल्याच्या नंतर मागे गेला तो भूतकाळ चालू असणारा मागे गेला तो भविष्यकाळ चालू असणारा वर्तमान काळ आणि पुढे येणारा भविष्य वर्तमान काळाची झुंज देताना तुमच्यासारख्या अधर्माच्या हातून जर का मला मृत्यू प्राप्त झाला असेल ना तर आता त्यांचा देखील स्वर्गाची पायरी चढेल नपेक्षा तुमच्यासारख्या अधर्माला तुमचं ठेचून मारेल 31 कोटी देवतांना सोडती पळकडून सोडणारा हा मृत्यूलाची वावरणारा कितीगोड नावाचा राजकर्ता मला सांगतोय तुझे ठरोकी पळ करून टाकी आणि मला मरणाची मी त्याचा भेट होतं आणि ज्या वेळी मी जन्म घेतला त्याच वेळी मी मृत्यूला सोबतीला आलेला आहे मृत्यूचे भय मजला मृत्यूचे भय मजला भय मजला मृत्यूचे भय मजला पायाच्या कानाचं पडलं ते पळत्याचा पाठलाग करणारा हा राजकर्ता नव्हे उचलतो या उचल प्रज्वल या उचलतो त्याची घे जातात नंतर वारण दे जा Bye.
ठरलं ना चालाक गोष्टीनं तुम्हाला बंधन केलंय तुमच्या हाती असणार ते शस्त्र आहे ना आता कसं वाटतं रे की होय हा मगाशी मोठमोठ्या उठाक्या मारत होतात अरे तुझे फक्त छान उठताते तुला मुक्ती पाठवेल म्हणून आता काय झालं बाबा रे शस्त्रवीरावर कुणी शस्त्र चालवू शकतं समजलं काय आता तुझे असे हाल करी हा अरे तुझ्या अंगावर असणारे अलंकार करायची किरकोळ घेते तू काय करशील काही करू शकत नाही अरे तुला मी बंदिवान केला आहे होय ना बाबा रे असा घाबऱ्या